शेवट गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा
शेवट तो भला माझा बहु गोड निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागीला आलो निजाच्या माहेरा जरा थोडं आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा पांडुरंगा करो प्रथम आनंदम मज केवलम श्रीमन्निवृत्ती नाथेती ख्यातम दैवतमाश्रये सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर संपाज ज्ञानंच विदाय भक्तिम विलोकितोहीन समाधिराज वैराग्यवंतम सुविचारयुक्तम नमामि जोगम शिरसा गुरुंतम जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा चार चरणाचा अत्यंत गोड सुंदर असा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या जीवन दशेचा शेवट कसा झाला, कोणामुळे झाला आणि त्याने आमच्या जीवनात काय परिणाम झाला या सगळ्या गोष्टीचा विचार करणारा अभंग आहे. उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन आणि सन्माननीय उपस्थितीमध्ये तथा शिंदे पाटील परिवार यांचे आप्त इष्ट सगळे सोयरे या सर्वांच्या पावन उपस्थितीत आज आपण या श्री क्षेत्र शिंदे गावात जी चिंतन सेवा करतो आहोत त्या चिंतन सेवेचं निमित्त आपल्याच शिंदे गावातील हा जो प्रतिष्ठित असणारा शिंदे परिवार च्या परिवारात आदरणीय रामकृष्ण रंगनाथराव शिंदे पाटील तथा सोपान रंगनाथराव शिंदे पाटील यांचे पितृचरण आदरणीय श्री गंगाधरजी गोपाळा शिंदे पाटील यांचे बंधू आदरणीय कमलाबाई रंगनाथराव शिंदे पाटील यांचे पती आदरणीय वर्षाताई उगले यांचे पिता त्याचप्रमाणे अंबाबाई गोपाळा शिंदे पाटील यांचे चिरंजीव ज्यांना 1 वर्षापासून वैकुंठवासी म्हणावं लागतं असे वैकुंठवासी रंगनाथ अण्णा शिंदे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता आपण या उत्सवात सम्मिलित आहोत की ज्याचं आयोजन त्यांच्या पश्चात असणारा त्यांची दोन्ही मुलं त्यांचे बंधू पत्नी वडील तथा त्यांची कन्या यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्यातही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला सर्व भजनी मंडळ शिंदे तथा आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे बाबाजी शिंदे बाळासाहेब महाराज शिंदे यांच्या विशेष आग्रहातून संपर्कातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना तुम्हा सर्वांची सन्माननीय उपस्थिती तुमच्याविषयी सद्भाव व्यक्त करतो. सर्व टाळकरी मंडळी यांच्याविषयी सद्भाव आज साथीला लाभलेले आपल्या भागाचं भजन वैभव आदरणीय आमचे सुभाषजी महाराज बेनके असतील आदरणीय मेघराज महाराज असतील वगैरे त्याचप्रमाणे आमचे ओंकार महाराज यांची उपस्थिती आहे तथा सर्व टाळकरी मंडळी यांचे आभार तुमच्याविषयी सद्भाव आणि सगळ्यात महत्त्वाच्या वातावरणाचे बी आभार मानतो.
आज वातावरण कसं आहे रोजच्या पेक्षा जरा थंड आहे. नाहीतर काल जे कीर्तन केलं वर्षाचं पांढरा शुभ्र पॉलिस्टरच्या कपड्याचा मंडप, कसा पांढरा शुभ्र चौकडून पॅक, एकही फॅन नाही. आणि तुकाराम महाराज म्हणले 9 मास गर्भवाशी. त्याचा अनुभव मी काल घेतला. म्हणून सगळ्यात आधी धन्यवाद द्यावे लागतील वातावरणाला, आणि त्यातले त्यात हा मंडप ज्याचा आहे त्याला बी धन्यवाद. बिचाराने टिकून ठेवला आहे कॉटनचा कपडा झालं. पण खरं हेच आहे, खरं हेच आहे. म्हणून हे असे श्यामिनी असले तर ऊन काय लागतं, जरा कमी लागतं. आणि मुलांनी आयोजन सुंदर केलं, कूलरची वगैरे व्यवस्था केली. काय असतं जेव्हा उष्णता असते ना तेव्हा किती जीव काढा, कीर्तनात मनच लागत नाही. तुमचं लागत नाही आणि आमचंही लागत नाही. पण हेही वातावरण महत्त्वाचं आहे, त्याच्याबद्दल आभार. त्याचप्रमाणे आमचे काळशय निघाला की ज्या महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध सिस्टीम आहेत त्या सिस्टीमच्या यादीतलं एक आवर्जून घेतलं जाणारं नाव म्हणजे आमच्या काळूबाळू सिस्टीमवाल्यांचं नाव आहे. आणि त्यांची सिस्टीम काय आहे, कोणाला पाहिजे, किती पाहिजे, कसा आवाज पाहिजे हे त्यांना सांगावंच लागत नाही. नाहीतर आम्हाला बऱ्याच वेळा सांगावं लागतं. निदान काय ऐकतात तरी काय एवढे आडमुठ रूमने ऐकतच नाही. एकाला सहज म्हटलं एक पकवायचे अय रिटर्न येत नाही, तुम्ही रेटून वाजव ना म्हणले, वाजतो का खाजितो म्हणले. असे सिस्टीमवाले असतात. पण अत्यंत समजदार आणि समयसूचकता असणारे आमचे काळूबाळू सिस्टीमवाले या सगळ्यांविषयी सद्भाव आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. तो का शेवट तो भला माझा बहुगोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा, किंवा देहाच्या गावालिया जन्म मृत्यूची असोहळिया ना म्हणून ये धनंजया जया परी. देहाचं गाव जर कुठलं असेल तर ते हे मृत्यूलोक, आणि या मृत्यूलोकामध्ये ज्याचा जन्म झाला जन्माचा सोहळा. आम्ही फोन केला आणि आमचे मार्गदर्शक आमचे मित्र या ठिकाणी बगरे सर या ठिकाणी उपस्थित. तुमचं आमच्या या परिवहन या ठिकाणी आपलं मनोगत या परिवाराविषयी व्यक्त करावं. पुन्हा एकदा आपण सर्वजण सन्माननीय महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्त परायण उमेश महाराज दसरथे, त्याचप्रमाणे हरिभक्त परायण नामदेव महाराज चव्हाण व उपस्थित सर्व शिंदे परिवाराचे आप्तेष्ट नातेवाईक, मित्रपरिवार, बंधू भगिनी, या शिंदे परिवाराशी अनेक वर्षाचा संबंध. कारण अण्णांचे मोठे भाऊ, मी ज्या संस्थेमध्ये महाराज सेवा करतो त्या संस्थेमध्ये मुख्याध्यापक म्हणून त्यांनी अनेक वर्ष शिक्षक मुख्याध्यापक म्हणून काम केलं. आणि तेव्हापासून या परिवाराशी खूप जवळकीचे संबंध. शिंदे या गावामध्ये आपण बघतोय की आज सगळं म्हणजे प्रपंच कसा चालवावा, परंतु प्रपंच करत असताना अध्यात्म वारकरी संप्रदाय जर या परिसरामध्ये जर कोण करत असेल तर ही सगळी चांदवड किंवा चांदवडच्या पंचक्रोशीतील मंडळी करते. आणि अण्णांनी त्यांची जी इच्छा आहे की एका बाजूला जाताना घरामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आणि दुसरं की राम मंदिराला त्यांनी जागा दिली. हा मनाचा मोठेपणा फक्त जर कोण करू शकतं ती ही मंडळी करू शकते असं मला वाटतं. अण्णांनी जी स्वप्न बघितली ती खऱ्या अर्थानं त्यांची मुलं रामकृष्ण असेल, सोपान असेल, आमची वर्षाताई असेल किंवा ही सगळीच मंडळी नक्कीच पूर्ण करतील. आपण आपल्या पुण्यामध्ये आल्यानंतर काय केलं पाहिजे, कारण सगळेच करतात परंतु करता करता दुसऱ्यासाठी सुद्धा केलं पाहिजे ही भावना आपण आपल्या कीर्तन रूपे सेवेतून नक्कीच मांडली असेल. मी आपल्या इथं एवढ्या लांबून आपण आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी शिंदे परिवाराच्या वतीनं आमच्या सगळ्याच वतीनं आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आदरांजली अर्पण करतो. आणि परमेश्वराला विनंती करतो की त्यांना अण्णांना चांगली जागा दे, कारण त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत एका बाजूला काळी आईची सेवा केली आणि दुसऱ्या बाजूला परमेश्वराचं ध्यानधारणा केली. आणि अण्णांना नक्कीच परमेश्वर चांगली जागा देईल हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. तर त्या काकूंनी दररोज पोथी श्रवणासाठी यावं आणि त्यांच्यासोबत बापू सुद्धा, म्हणजे त्याला आता आपण रामकृष्ण म्हणतो, तो रामकृष्ण सुद्धा
वेळोवेळी म्हणजे दररोजच पोथी ऐकण्यासाठी यायचा. ह्या घराण्याचा वारसा तसा परमार्थिक आहे. आणि मी लहान असताना ज्या वेळेला ग्रंथ वगैरे वाचन नव्हतं त्यावेळेला जर वेळ आली, सगळे म्हणजे वक्ते गेले पंढरपूरला वगैरे वारीसाठी, कारण या शिंदेगावची वारी ही कधीही चुकत नव्हती. आणि त्यावेळेला जर कोणी वक्ता राहिला नाही ग्रंथ वाचनासाठी तर आपल्या घरातला नियम तो मोडायचा नाही, म्हणून आम्ही सरांना बोलवायचो, कुणाला गंगाभाऊंना. योगानुयोग चांदोरीला प्रवचनाचा कोणी कितीही रागाने आले असेल मामांपुढे, पण इतका प्रेमळ स्वभाव मामांचा ना, तर तो हसूनच मामांपुढून जायचा. अशा गोड व्यक्तीला जो आवडे सर्वांना, तोची आवडे देवाला. आज ह्या आमच्या शिंदे कुटुंबा दुःखाचा डोंगर कोसळलाय. बाप किती महत्वाचा असतो लेकरांच्या जीवनामध्ये. आज आमचे मोठे आत्ते भाऊ जे आहेत रामकृष्ण दादा, हे उत्तम अशी शेती करताय, आदर्श शेती करताय. किसान मामांचं पहिल्यापासून ध्येय होतं की प्रगतीशील शेतकरी करायची, म्हणून मामांनी दोनही आपले लेकर, एक शेतीसाठी ठेवला आणि एक देशाच्या सेवेसाठी ठेवला. आणि आमच्या ज्या आत्ते बहीण आहेत, आमचे दाजी ना, ते सुद्धा शेतकऱ्यांची सेवा करताय. सर्कल आहे ते आणि सुंदर अशी सेवा करताय. पण आज सर्व आहे हो, पण ह्या कुटुंबामध्ये आमच्या परिवारामध्ये आमचे मामा आम्हाला दिसत नाही. दादांनो ताईंनो, बाप खूप महत्वाचा असतो लेकरांच्या जीवनामध्ये. कितीही मोठं होऊ दे लेकरांनी, पण महाराजांनी सुंदर असं सांगितलं. आज खूप स्तुती करणारे खूप आहे, पण कौतुक करणारा बाप आज ह्या शिंदे कुटुंबियाला आमच्या शिंदे परिवारातून एक कौतुक करणारा बाप निघून आहे. बाप तितकाच महत्वाचा असतो. आणि खरं दुःख झालंय ना आई साहेब, ज्यांच्या खांद्यावरती मुलाला जावं, मुलाच्या खांद्यावरती आईला जावं, तर त्या आईला आज किती मोठं दुःख बघायला भेटतंय. आणि आमच्या कमल हत्या सुद्धा महाराजांनी सांगितलं जाधव परिवाराला, पण आज आमचे मामाच आज आम्हाला बघायला राहिले नाही. ठीक आहे, प्रत्येकाला जावं लागतं. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळ्या ना, म्हणून धनंजयाची या परी जन्म आणि मृत्यूचा सोहळा आहे. पण मामाने ते ठेवला, उत्तरायणामध्ये ठेवला. महाराजांनी सांगितलं भीष्माचार्य सुद्धा उत्तरायण येण्याची वाट बघत होते. आणि मामाने सुद्धा अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय, म्हणजे अल्प आयुष्य आहे, पण आजारापुढे कुणाचंही काही चालत नाही. आज भगवंताच्या दरबारामध्ये आमच्या मामांचा निकालाचा दिवस आहे. मी भगवंताला एकच विनंती करेल, भगवंता आयुष्यभर